राज ठाकरेंनी हिंदूंच्या श्रद्धेविषयी बोलताना जपून बोलावं। समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी थेट इशारा दिलेला आहे। आपल्यालाच सगळं कळतं, बाकीच्यांना कळत नाही असं समजू नये। औरंगजेबाची कबर काढणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे असं सुद्धा एकबोटेंनी म्हटलं। राज ठाकरेंनी काय बोलावं आणि काय बोलू नये हे सांगण्या इतकं मोठं नाही। मी एक साधा कार्यकर्ता आहे, पण मला असं वाटतं की हे कुठेतरी जनतेच्या भावनांशी विसंगत आहे। त्यामुळं या उदाहरणाचा अभ्यास करून राज ठाकरेंनी वक्तव्य करत जावं आणि विचार मांडत जावं अशी आमची त्यांना विनंती आहे। कारण त्यांच्याकडनं आम्हाला आशा आहे, काहीतरी अपेक्षा आहे। साधी गोष्ट आहे ना, शेवटी जनता ठरवणार आहे ते। हे काय मी काय त्यातलं काही कोणी जस्टिस नाही आहे, परंतु जनतेच्या श्रद्धास्थानांना जर धोका पोचला, जनतेच्या श्रद्धास्थानावर टीका केली, जनतेला आवडत नाही ते। शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी संभाजी महाराजांवर अत्याचार केले, त्यांनी महापतिव्रता येसुबाईंना तुरुंगात ठेवलं। अशा माणसाचं नामोनिशाण कशाला ठेवायचं? अशी उदाहरणं आहेत। अनेक ठिकाणी असं घडलेलं आहे की जेव्हा त्या ठिकाणचे देशभक्त, कुठल्याही देशातले देशभक्त लोक सबळ होतात, तेव्हा त्या देशातल्या अत्याचारी लोकांच्या कबरी खणून काढून सुद्धा त्या फेकून देतात। असं घडलेलं आहे। जनतेची नैसर्गिक भावना आहे, जनतेची स्वाभाविक भावना आहे की औरंगजेबाची कबर ठेवायची नाही।